हॅलो एव्हरीवन, मी वंदना विजय कुमार राणे, एक सर्टिफाइडेड फायनान्शियल ॲडवायझर। आज जसे की आपण जाणता, आपल्या फायनान्शियल मार्केटमध्ये सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट अशा दोन गोष्टी असतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये काय फरक आहे याविषयी थोडेसे मार्गदर्शन करणार आहे। तर सेविंग हे आपण आपल्या आयुष्यातले शॉर्ट टर्म गोल्स कंप्लीट करण्यासाठी करतो। जसे की जर माझा पगार 15,000 रुपये आहे व माझा महिन्याचा खर्च 10,000 रुपये आहे, तर 5,000 मी माझ्या मंथली काही छोटे मोठे गोल्स कंप्लीट करण्यासाठी काही अमाऊंट वेगळी करून ठेवते, त्याला मी सेविंग म्हणू शकते। व सेविंग ही मी ट्रॅडिशनल जसे आपल्या पद्धती आहेत, FD करणे, सेविंग अकाउंट्स काढणे, करंट अकाउंट्स काढणे, अशा गोष्टींमध्ये हा पैसा गुंतवून ठेवलेला आहे। तर ह्याला मी इन्व्हेस्टमेंट म्हणू शकत नाही, कारण अशा अमाऊंटमध्ये माझे लॉंग टर्म्स गोल्स कंप्लीट होणार नाही आहे, माझ्या डेली नीड्स कंप्लीट होतील। व इन्व्हेस्टमेंटमध्ये मी पैसा हा लॉंग टर्मसाठी, माझे लॉंग टर्म जे गोल्स असतात ते अचीव करण्यासाठी गुंतवते। जसे की माझ्या मुलांचे मॅरेजसाठी, परदेशात शिक्षण घेण्यासाठी, असे काही माझे आयुष्यातले लॉंग टर्म गोल्स असतील, तर ह्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंटसारखे गोष्टी, म्युच्युअल फंडसारख्या गोष्टी या चूज करू शकते। तर सेविंगमध्ये आपले गोल्स फार कमी आणि छोटे असतात किंवा स्पेसिफाईक गोल नसतात, एक प्लॅन नसतं। जेव्हा की इन्व्हेस्टमेंटमध्ये आपले एक स्पेसिफिक गोल असते व आपण लॉंग टर्मसाठी या गोष्टींचा विचार आपले गोल्स अचीव करण्यासाठी अमाऊंट गुंतवतो। सेविंग्समध्ये आपण ट्रॅडिशनल पद्धती वापरत असल्यामुळे, जसे की FD, सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, ह्याचे मुदत जी ठेवण्याची असते ही कमी वर्षांची असते, त्यामुळे इथे रिस्कही कमी असते व मार्केटपेक्षा ह्याचे जे रेट असतात रिटर्न्सचे हे देखील कमी असतात। त्यामुळे हे रेट्स आजच्या इन्फ्लेशनला बीट करू शकत नाही। जेव्हा की इन्व्हेस्टमेंटमध्ये हे मार्केटच्या रेटवर, रेशोवर अवलंबून असते, त्यामुळे माझा पैसा मल्टिप्लाय होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, पैसा ग्रोथ होण्याचे चान्सेस जास्त असतात व तेवढेच त्यामध्ये रिस्क फॅक्टरसुद्धा असते, कारण हे सर्व मार्केटवर अवलंबून असते। तर ह्या दोघांपैकी आपल्याला स्मार्ट चॉईस कोणती ठरेल? तर नक्कीच आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही चॉईस नक्की योग्य ठरेल, कारण की यामध्ये आपले काही महत्त्वाचे गोल्स कंप्लीट व्हायला मदत होईल व आपल्याला मार्केटच्या इन्फ्लेशन रेटपेक्षा इथे रिटर्न्स जास्त मिळण्याची शक्यता जास्त आहे। आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।